सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एक छोटंसं पण अगदी टुमदार असं गाव होतं. गावाला मोठी निसर्ग संपन्नता लाभलेली होती. या गावाच्याच बाजूनं एक नदी व्हायची. या नदीच्या काठावरती अत्यंत पुरातन पण अतिशय सुंदर असं भगवंताचं एक मंदिर होतं. या गावामध्ये एक गृहस्थ राहायचा जो या भगवंताचा निस्सीम भक्त होता. रोज प्रातःसमयी शुचिर्भूत होऊन सर्वप्रथम या मंदिरामध्ये जाऊन तो भगवंताचं दर्शन घ्यायचा आणि मग आपल्या दिवसभराच्या कामाला सुरुवात करायचा. एके दिवशी असंच सकाळी तो लवकर उठला, आंघोळ केली आणि नदीकाठच्या त्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाला. जात असताना वाटेमध्ये त्याला दोन माणसं भेटली. त्यांनी त्या गृहस्थाला विचारलं की तुम्ही कुठे निघालेला आहात. त्यावरती त्या गृहस्थाने त्या माणसांना सांगितलं की नदीच्या काठी जे भगवंताचं मंदिर आहे तिथे रोज सकाळी जाऊन दर्शन घेण्याचा माझा नेम आहे आणि त्याकरता मी नदीच्या काठावरती त्या मंदिराकडे निघालेलो आहे. तेव्हा त्या माणसांनी आपला परिचय दिला. ते म्हणाले, आम्ही प्रशासनाची माणसं आहोत. वरती डोंगर माथ्यावरती धरण क्षेत्रामध्ये खूप पाऊस झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून मोठ्या पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तेव्हा आमची तुम्हाला अतिशय नम्र विनंती आहे की कोणत्याही क्षणी नदीला पूर येऊ शकतो. कृपया तिकडे आज जाऊ नका. यावरती तो गृहस्थ शांतपणे हसला आणि म्हणाला की तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल खरंच धन्यवाद, पण माझी काळजी घेण्यासाठी तो भगवंत सर्वसमर्थ आहे. त्याच्या ठिकाणी माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो मला काहीही होऊ देणार नाही. असं म्हणून तो गृहस्थ त्या मंदिराकडे गेला. नदीच्या काठावरती गेल्यानंतर त्यानं मंदिरामध्ये प्रवेश केला. भगवंताचं दर्शन घेतलं. पूर परिस्थितीची संभाव्य शक्यता असल्यामुळे मंदिरामध्ये गर्दी ही थोडीशी कमीच होती. दर्शन घेऊन आता मंदिरातनं तो बाहेर पडणार इतक्यात पुराचा मोठा लोंढा आला. पाणी वाढू लागलं. नदीचं पात्रही वाढलं. नदीच्या काठावरती असलेलं ते मंदिर आता नदीचं पात्र वाढल्यामुळे बरोबर नदीच्या मध्यात आलं. अचानक निर्माण झालेली ही पूर परिस्थिती पाहून त्यावेळेला एक नावाडी आपली नाव घेऊन त्या मंदिरापाशी आला. मंदिरामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो सांगू लागला की थोड्या वेळामध्ये पाणी अजून वाढेल, तेव्हा आता संधी आहे, तुम्ही माझ्या नावेमध्ये बसा, मी तुम्हाला काठावरती पोहोचवतो. मंदिरामध्ये असलेल्या सर्वच लोकांना त्याचं म्हणणं पटलं आणि ते त्या नावेमध्ये बसले. पण हा गृहस्थ मात्र त्या नावेत बसलाच नाही. नावाड्यानं त्या गृहस्थाला खूप समजावून सांगितलं, पण त्या नावाड्याला तो गृहस्थ म्हणाला, माझी काळजी घेण्यासाठी तो सर्वसमर्थ परमेश्वर वरती बसलेला आहे, त्यालाच माझी काळजी आहे, तो मला काहीही होऊ देणार नाही. तुम्ही या बाकीच्या लोकांना नावेमधनं घेऊन जा आणि त्यांना काठावरती सोडा. शेवटी नावाड्याचा सुद्धा नाईलाज झाला. इतर लोकांना आपल्या नावेमध्ये घेऊन त्यांना तो काठावरती सोडण्यासाठी निघून गेला. जसजसा वेळ वाढत होता तसतसं पुराचं पाणी वाढत होतं. थोड्या वेळानंतर पुराचं पाणी गाभाऱ्यामध्ये शिरलं. संपूर्ण मंदिर हे पाण्याखाली गेलं. आता तो गृहस्थ त्या मंदिराच्या कळसावरती चढून बसला. थोड्या वेळानं मदत कार्य करण्यासाठी सरकारचं, प्रशासनाचं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी आलं. हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या जवानांना दिसलं की एक गृहस्थ त्या नदीमध्ये असलेल्या मंदिराच्या कळसावरती बसलेला आहे. त्यांनी हेलिकॉप्टरमधनं त्या ठिकाणी दोरी सोडली आणि त्या गृहस्थाला ओरडून सांगितलं की तू दोरी पकड, आम्ही ही दोरी सकट तुला वरती ओढून घेऊ. तेव्हा तो गृहस्थ त्यांना देखील हेच म्हणाला, तुम्ही इतर लोकांना वाचवा, माझी काळजी घेण्यासाठी तो परमेश्वर सर्वसमर्थ आहे, तो येऊन मला नक्कीच वाचवेल. हेलिकॉप्टरमध्ये वाचवायला आलेल्या जवानांचा सुद्धा नाईलाज झाला आणि थोड्या वेळाने इतर लोकांना मदत करण्यासाठी, इतर लोकांना वाचवण्यासाठी ते हेलिकॉप्टर तिथून निघून गेले. थोड्या वेळानं पाणी अजून वाढलं. ते मंदिर आता शिखरासकट पाण्यामध्ये गेलं. शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला. आपल्या हट्टी स्वभावामुळे तो भक्त, तो गृहस्थ पाण्यामध्ये बुडून मेला. मेल्यानंतर जेव्हा तो स्वर्गाच्या दारामध्ये पोहोचला त्यावेळेला काहीशा नाराजीच्या स्वरामध्येच त्याने भगवंताला प्रश्न केला, भगवंता, मी तुझी लहानपणापासून भक्ती केली. तू सर्वव्यापी आहेस, सर्व साक्षी आहेस, सर्व चराचरामध्ये आहेस. माझी तुझ्यावर प्रचंड श्रद्धा होती, प्रचंड विश्वास होता आणि तू मला वाचवायला येशील असं मला वाटत होतं, पण तू मात्र मला निराश केलंस. भगवंतानं त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यावरती तो म्हणाला, बाळा, तू म्हणतोस तसा मी सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वज्ञ आहेच. चराचरामध्ये, कणाकणामध्ये सुद्धा मी लपलेलो आहे. प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये तसंच निर्जीव गोष्टीमध्ये सुद्धा मी आहे.
पण ही गोष्ट तू केवळ आतापर्यंत म्हणतच आलास. अरे ज्या क्षणी तू सकाळी नदीवरती चालला होता त्यावेळेला जी प्रशासनाची माणसं तुझ्याकडे आली होती आणि तुला नदीवरती जाण्यापासून परावृत्त करत होती, त्या माणसांमध्ये तुला भगवंत का बरं दिसला नाही? जर प्रत्येक चराचरात, प्रत्येक कणाकणात भगवंताचं रूप आहे असं जर तू समजतोस, तर त्या क्षणी त्यांनी अडवून सुद्धा तू मंदिरात जाण्याचा हट्ट का केलास? अरे त्या क्षणी तू डोळे मिटून मनातल्या मनात जरी मला नमस्कार केला असतास तरी तो माझ्यापर्यंत पोहोचलाच असता. तरी देखील तू हट्ट करून त्या मंदिरात गेलास, माझं दर्शन घेतलंस. पण बाहेर जेव्हा पुराचं पाणी वाढलं होतं त्यावेळेला जो नावाडी तुझ्यापर्यंत नाव घेऊन आला होता, त्या नावाड्यामध्येही तुला भगवंत दिसला नाही. तू त्यालाही सांगितलंस की मला तुझी मदत नको, तो वर बसलेला परमेश्वर माझ्या मदतीला येईल आणि मला वाचवेल. मी म्हणलं तुझी ही इच्छा देखील पुरी करावी, आणि म्हणून पुढच्या क्षणाला हेलिकॉप्टरमधनं जेव्हा जवान तुला वाचवण्यासाठी आले होते, वरून तुझ्यापर्यंत दोरी सोडली, पण तरी देखील तू त्यांचं ऐकलं नाहीस. त्यांच्यामध्येही तुला भगवंत दिसला नाही. बाळा, विविध रूपामध्ये कित्येक वेळा मी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तुला माझं रूप ओळखता आलं नाही. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वज्ञ असा तो परमेश्वर या चराचरात, या पृथ्वीच्या कणाकणामध्ये व्यापलेला आहे. संकट समयी मनापासून जेव्हा आपण त्याला हाक मारतो तेव्हा तो मदत करायला येतोच. पण याचा अर्थ हा नाही की प्रत्येक वेळेला तो चतुर्भुज रूपामध्ये किरीट कुंडल धारण करून आपल्या समोर येऊन उभा राहील. तर याचा अर्थ हा की तो कोणत्याही रूपामध्ये आपल्या मदतीला धावून येईल. एखाद्याच्या हृदयामध्ये आपल्याला मदत करण्याचा भाव तो जागृत करेल. आपल्याला फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे. तर कित्येक वेळेला तो गरजवंत बनून मदतीच्या अपेक्षेनं आपली परीक्षा बघण्यासाठी सुद्धा येईल. त्या क्षणी आपल्या हृदयामधील भगवंत हा जागृत असला पाहिजे आणि आपण त्यावेळेला त्याची मदत केली पाहिजे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.